जिल्हा त्या परंपरेमुळे ओळखला जातो. जसं जगात जर्मनी आणि भारतात परभणी हा जिल्हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याच परभणीचे सलग 3 वेळा खासदार राहिलेले संजय उर्फ बंडू जाधव यांनी आता एकनाथ शिंदेच्या बंडात सहभाग घेतलाय. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरेंसोबत राहिलेल्या आणि निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंडू जाधवांकडून अशी भूमिका घेतली जाईल असं अनेकांना वाटत नव्हतं. त्यामुळे परभणीमध्येही या निर्णयाची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र हेही तितकंच खरं आहे की मागील 35 वर्षाचा इतिहास पाहिला तर परभणीत शिवसेनेत अशा प्रकारची बंड नवीन नाहीयेत. वेळोवेळी मोठे नेते पक्ष सोडून गेले, बंड केलं, वेगळी भूमिका घेतली, पण त्यानंतर त्यांना त्याची राजकीय किंमत मोजावी लागली किंवा काही ना काही स्वरूपात त्यांना फटका बसला असं पाहायला मिळालं. त्यामुळे आता बंडू जाधवांच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे बंडू जाधव यांच्या या निर्णयाचा त्यांच्या भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, काय आहे ती परभणीकरांची परंपरा आणि शिवसेनेच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यात आता कोणाचं वर्चस्व राहणार, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्याच्या चर्चावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं चिन्ह आहे. कारण जी 9 खासदारांची बैठक ठाकरेंनी बोलवली होती त्यासाठी फक्त 3 खासदार उपस्थित राहिलेत, तर बुधवारपासून दिल्लीत गेलेले किंवा संपर्काबाहेर असल्याचं सांगितल्या जाणाऱ्या 6 खासदार इथं अनुपस्थित राहिले. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असं म्हणता येईल. याच 6 जणांच्या गटाने स्वतंत्र भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय आणि या गटाचं नेतृत्व करतायत परभणीचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव. अशा बातम्या सध्या समोर येत आहेत. शिवसेनेचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं. राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः परभणी जिल्ह्यात त्यांना बॉस या नावाने ओळखलं जातं. आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर 1991 मध्ये त्यांची क्षमता ओळखून शिवसेनेनं त्यांची परभणी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली. त्यानंतर 2001 मध्ये त्यांनी नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. 2002 मध्ये त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. परभणी शिवसेनेचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. याच पक्ष विस्ताराच्या कामगिरीमुळेच 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना परभणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि ते भरघोस मताने निवडून आले. 2009 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेनं त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली आणि परभणीकरांनी त्यांना दिल्लीला पाठवलं. 2019 मध्येही त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. 2022 मध्ये शिवसेनेत बंड झालं तेव्हा संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यामुळे त्यांची ओळख एक निष्ठावंत नेता अशी निर्माण झाली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि ते तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. एवढं सगळं यश त्यांना मिळण्यामागं अनेक कारणं असतीलही, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांची निष्ठा आणि पक्षासोबत प्रामाणिक राहणं. मोठे झालेले अनेक नेते नंतर बंड करून वेगवेगळ्या वाटेने गेले हा परभणीचा इतिहास आहे. या पक्षांतराच्या आणि बंडखोरीच्या परंपरेला बंडू जाधव यांनी ब्रेक दिला. त्यामुळेच लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत 2 वेळा आमदारकी आणि 3 वेळा खासदारकी त्यांच्या हातात दिली. मात्र आता हेच संजय जाधव बंडखोर गटाचं नेतृत्व करतायत. त्यामुळे ज्या परंपरेला त्यांनीच थांबवलं होतं त्याच परंपरेला आता पुढे नेण्याचं काम त्यांनीच केलं का असा सवाल उपस्थित होतोय. पण हे सगळं होत असताना परभणीच्या गेल्या 35 वर्षाचा इतिहास विसरून चालणार नाही. कारण या जिल्ह्यात ज्यांनी बंडखोरी केली त्यांना परभणीकरांनी वेळोवेळी उत्तर दिले. आता परभणीच्या या बंडखोरीच्या इतिहासाबद्दल आणि त्यातून घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल बोलूयात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीर सभामधून नेहमी एक गोष्ट सांगायचे, गद्दारांना लाथाबुक्क्याने तुडवा. आणि परभणीकरांनी ती गोष्ट आजही लक्षात ठेवली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर अनेक नेते शिवसेनेत आले, शिवसेनेच्या नावावर खासदार झाले, पण नंतर वेगवेगळी कारणं देत त्यांनी पक्ष सोडला. मात्र प्रत्येक वेळी मतदारांनी त्या नेत्यांपेक्षा शिवसेनेवरच विश्वास ठेवला. यामधलं पहिलं मोठं नाव ते म्हणजे अशोक देशमुख. अशोक देशमुख यांनी 1989 आणि 1999च्या लोकसभा निवडणुका शिवसेनेच्या तिकिटावर जिंकल्या. पण नंतर त्यांनी बंडखोरी केली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यात
बंडखोरी जिव्हारी लागल्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात त्यांनी तोडीचा उमेदवार उभा केला आणि पुढच्या निवडणुकीत देशमुखांचा पराभव झाला. त्यानंतर 1998 मध्ये सुरेश जाधव हे शिवसेनेचे खासदार झाले. मात्र त्यांनीही 2004 मध्ये शिवसेना सोडली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा विजय मिळवता आला नाही. दरवेळी खासदारांनी शिवसेनेला धक्का दिला, पण परभणीकरांनी मात्र शिवसेनेला कधीच सोडलं नाही. 2004 मध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील खासदार झाले, पण नंतर त्यांनीही पक्षाची फारकत घेतली आणि 2009 ची निवडणूक शिवसेनेच्या विरोधात लढवली. मात्र तेव्हाही परभणीकरांनी त्यांनाही धडा शिकवला आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे परभणीत एक वेगळीच परंपरा तयार झाली होती. खासदार बंड करायचा, पण मतदार शिवसेनेसोबत राहायचा. म्हणूनच नंतर शिवसेनेनं दुसऱ्या पक्षातून आलेल्या गणेश दुधगावकर यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही आले, पण त्यांचंही मन शिवसेनेत फार काळ रमलं नाही. त्यानंतर मग संजय उर्फ बंडू जाधव यांचा उदय झाला. 2014 आणि 2019 आणि 2024 अशा सलग 3 वेळा त्यांना शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आली. दरवेळी परभणीकरांनी त्यांना भरभरून साथ दिली, कारण ते इतरांप्रमाणे पक्ष सोडणार नाहीत, निष्ठावंत राहतील अशी प्रतिमा तयार झाली होती. मात्र आता 10 ते 12 वर्ष निष्ठावंत म्हणून ओळखले गेलेले संजय जाधव सध्या वेगळ्या भूमिकेत दिसतात. त्यामुळे परभणीच्या राजकारणात पुन्हा एकदा तोच प्रश्न उभा राहिलाय. ज्या परंपरेत शिवसेनेचे खासदार शेवटी बंड करत गेले, त्याच परंपरेत आता बंडू जाधवांचंही नाव जोडलं गेलंय. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे गेल्या 35 वर्षापासून बंडखोर नेत्यांना धडा शिकवणारे परभणीकर यावेळी काय निर्णय घेतील? बंडू जाधव यांच्या बाबतीतही तोच कौल लागू होईल का? ते पुन्हा निवडून येतील का? हे आता येणारा काळच सांगणार आहे. मात्र या सगळ्या समीकरणांवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.